सकाळ होता होता काळ रात्र झाली. अख्खा जिल्हा झोपलेला असताना 5 निष्पापांचा अवैध वाळू वाहतुकीने बळी घेतला. ही घटना 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 3:30 वाजता जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात एका पुलाचं बांधकाम सुरू आहे तिथं घडली. हे मजूर रात्री सिमेंटची गाडी खाली करून नेमकेच झोपले होते. त्याच वेळी एका वाळू वाहतुकीच्या हैवा चालकाने त्यांच्या पत्र्याच्या शेडवर अख्खा हैवा खाली करून टाकला आणि या वाळूखाली 6 जण दबले. याच्यातून वेळीच ग्रामस्थांनी धाव घेतल्यामुळे एका 12 वर्षीय लहान मुलीला वाचवण्यात यश आले, परंतु हे 5 मजूर जागीच मरण पावले. जाफराबाद तालुका हा अवैध वाळू उपशासाठी हब झालेला आहे. इथं बिनबोभाटपणे वाळू उपसा करणे सुरू असून कणभर वाळूसाठी मनभर पैसे कमवले जात आहे. यापूर्वी देखील बोरगाव बुद्रुक येथे वाळूच्या स्पर्धेतून एकाला आपला जीव गमवावा लागला होता. पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन असो, RTO प्रशासन असो, याच्याच आशीर्वादाने कुठं ना कुठं हा अवैध वाळू वाहतुकीला प्रोत्साहन मिळून हे सगळ्या गोष्टी घडत असल्याचं बोललं जातं. हे जे वाळू वाहतूक होते हे मध्यरात्री कशामुळे होते, उत्खनन मध्यरात्री कशामुळे होतो, एखादा कर्तव्यदक्ष अधिकारी आला तो कारवाई करतो, मात्र कुठं कारवाईच्या भीतीने असो की यांच्या हप्त्याच्या भीतीनं असो, हे रात्री बेरात्री हे सगळं काम करणं चालू असतं. त्याच्यामुळं सर्वात पहिले तर हे रात्रीचे धंदे बंद झाले पाहिजे. सगळं जे झालं पाहिजे दिवसा झालं पाहिजे. आणि ही जी घटना घडलेली आहे पासोडी इथं चालक मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत आहे. वाहन मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चालकाने मात्र घटनास्थळावरून पळ घेतल्यामुळे तो अद्यापर्यंत हाती लागलेला नाही. घटना घडल्यानंतर पोलिसांनी पंचनामा न करताच हे 5 मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्रामस्थांनी तिथल्या आक्रमक पवित्रा घेतल्यामुळं नंतर पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आले. अंगावर काटा आणणारी ही घटना असून आता नेमकी काय कारवाई पोलिसांमार्फत केली जाते याकडे अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष लागून आहे. आणि हे जे चालक, वाहन चालक आणि मालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असा आक्रमक पवित्रा तेथील ग्रामस्थांनी घेतला असून ही सर्वांची मागणी होत आहे की यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आणि जे अवैध वाळू वाहतुकीचं हॉटस्पॉट बनलेलं जाफराबाद तालुका आहे, येथे देखील आता काय अवैध वाळू वाहतुकीवर कारवाया करण्यात येतात हे पाहण्यासारखं राहील.